मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. आपल्यासाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे स्त्रियांसाठी पुरुषाच्या लिंगाची साईज महत्त्वाची असते का? मित्रांनो, हा थोडा चर्चा करण्याजोगा विषय आहे. शारीरिक विषय आहे. स्त्रियांच्या शारीरिक समाधान होण्यासाठी, तिच्या लैंगिक इच्छा पूर्तीसाठी पुरुषाचं लिंग याची साईज किती असावी लागते व जर पुरुषाचं लिंग बारीक असेल तर आपल्या बायकोचं किंवा आपल्या फिमेल पार्टनरचं शारीरिक समाधान खरंच होतं का किंवा नाही, याविषयी आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, जगामध्ये स्त्रियांच्या आरोग्यासाठी, स्त्रियांच्या भावनेसाठी, स्त्रियांच्या मानसिक समाधानासाठी व स्त्रियांच्या शारीरिक सुखासाठी पुरुषाचं लिंग व्यवस्थित असणं खूप गरजेची गोष्ट आहे. जगामध्ये स्त्रियांना दोनच गोष्टी आवडतात, त्या म्हणजे पुरुषाशी गेलेले शारीरिक संबंध व पैसा. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, अनेक पुरुषांचं लिंग हे बारीक असतं. त्यामुळं असे पुरुष हे आपल्या फिमेल पार्टनरचं समाधान करू शकत नाहीत. ज्या पुरुषांचं लिंग बारीक आहे त्यांच्या स्त्रिया अशा पुरुषांपासून शारीरिक समाधानी न झाल्यामुळं अनेक स्त्रिया या इतर पुरुषाबरोबर शारीरिक संबंध करतात. कारण की ज्यावेळेस एखादी स्त्रीचं लग्न होतं, ज्यावेळेस तिच्या नवऱ्याशी शरीर संबंध होतात, त्यानंतर तिला समजतं की आपल्या नवऱ्याचं लिंग खूप बारीक आहे, त्यामुळे तो व्यवस्थित शारीरिक संबंध करू शकत नाही. त्यामुळं त्यांना खूप पश्चाताप होतो, आपण चुकीच्या व्यक्तीबरोबर आपलं लग्न झालेलं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी स्त्रिया हे इतर पुरुषाची शरीर संबंध ठेवून आपली शारीरिक भूक भागवतात. आता मित्रांनो, ज्या पुरुषांचं लिंग बारीक आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर अनेकांचं लिंग हे मोठं असतं, पण काही कारणास्तव काही जर आजार झाले म्हणा तर त्यांच्या लिंगामधली पॉवर जी असते किंवा त्यांचा जी जाडी म्हणा, लांबी म्हणा, ही त्यांचे काही कारणास्तव, समजा लिंगाला बार लागलं, काही आजार झाले किंवा नर्व डॅमेज झाले किंवा तेथील भागाला खूप मार लागला किंवा मेंदूमध्ये काही शारीरिक बदल झाले, शुगरसारखे म्हणजे डायबिटीससारखे आजार झाले किंवा मेंटल डिसऑर्डरचे काय आजार झाले तर, किंवा आपल्या लिंगाला रक्तपुरवठा कमी पडला, अक्षरशः यामुळे लिंगाची साईज कमी होते. म्हणजे ज्यावेळेस लिंग मोठं होतं त्यावेळेस बायकोचं समाधान होत होतं, पण ज्यावेळेस लिंग बारीक झालं त्यावेळेस किंवा लिंगातली ताठरता कमी झाली त्यावेळेस किंवा बिलकुल स्टॅमिना राहिला नाही त्यावेळेस अशा नवऱ्यापासूनही, अशा पुरुषापासूनही आपल्या बायकोचं किंवा आपल्या फिमेल पार्टनरचं समाधान होत नाही. म्हणजे प्रथमतः लिंग मोठं होतं किंवा लिंगामध्ये खूप ताठरता येत होती किंवा शीघ्रपतनाचा त्रास नव्हता त्यावेळेस बायकोचं समाधान होतं, पण आता होत नसेल तर अशा पुरुषांच्या बायकाही, म्हणजे 5 वर्ष चांगला संसार चालला, 10 वर्ष संसार चांगला झाला, पण अचानक नवऱ्याच्या कानावर जातं की आपल्या बायकोचं कुठेतरी अफेअर सुरू झालेलं आहे. मग अशा बायकाही आपला नवरा शारीरिक संबंध चांगले करू शकल्या नसल्यामुळे अशा बायका इतरांशी शारीरिक सुख घेण्यासाठी घराबाहेर पडतात व इतरांशी शारीरिक रिलेशन ठेवतात. जर तुमच्या बाबतीत असं घडलं असेल की लिंग पहिलं चांगलं होतं, मोठं होतं, जाड होतं, लांबी चांगली होते, शारीरिक समाधान बायकोस होत होतं, पण अचानक असं काय झालं की हे तुम्हाला समजायला तयार नाही, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, याच्यामध्ये आता घाबरून जायचं काय कारण नाही. डॉक्टर त्र्यंबके बसला आहे ना. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर आपल्या शरीराला काही न्यूट्रिशन्स असतात, काही व्हिटॅमिन्स असतात, काही पोषक घटक असतात किंवा आपल्याला काही आजार झालेला असेल, तर ह्या जर गोष्टी बऱ्या केल्या तर लिंग जसं पहिलं होतं तसं पुन्हा होतं. जर एखाद्याचं लिंग खूपच बारीक आहे तर ह्याच्यासाठी कशा कारणाने बारीक आहे, का जन्मजातच आहे किंवा जन्मजात नाही आहे पण अचानक त्याच्यामध्ये पॉवर निघून गेली, त्याच्यामध्ये बारीकपणा आला, ते एकदम सुकडून गेलं, तर काळजी करू नका. एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, समजा एखादा वेल आहे, त्याला रोज पाणी लागतं असं समजा फक्त,
आणि अचानक त्याचं पाणी आपण बंद केलं किंवा काही कारणास्तव पाऊस पडला नाही म्हणा किंवा आपल्याला त्याला पाणी पोहोचलं नाही म्हणा, तर ते साहजिकच आहे, ते सुकडून जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये तो बारीक ते लिंग होऊन जाईल. पण जर त्याला पाणी दिलं, त्याला लागणारं न्यूट्रिशन दिले, तर ते वेल पुन्हा येईल. तसंच आपल्या शरीराबाबत असतं. जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या लिंगाची साईज कमी झालेली आहे, घाबरून जायचं काही कारण नाही. साधारणतः लिंगाची साईज हे 3 इंचापेक्षा जास्त असणं खूप गरजेचं असतं. आणि जेवढं लिंग मोठं, जेवढं लिंग जाड व जेवढा तुमचा स्टॅमिना चांगला, जेवढा लिंगामध्ये ताठरता खूप, तेवढं तुम्ही आपल्या फिमेल पार्टनरचं शारीरिक समाधान करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला काही कारणास्तव आपल्या लिंगामध्ये ताकद निघून गेली, आपलं लिंग बारीक झालेलं आहे, आपल्या लिंगामध्ये म्हणावं असं स्टॅमिना राहिलेला नाही आहे, आपलं त्वरित पाणी पडतं आहे, तर काळजी करू नका. विषय असा आहे की आपल्या लिंगामध्ये ताठरता आली पाहिजे, आपलं लिंग लांब व जाड कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, आपल्याला रात्रीतून 2दा 3दा 4दा शरीर संबंध करता आले पाहिजे, आपला स्टॅमिनाही खूप वाढला पाहिजे, ज्यामुळे आपली बायको समाधानी राहिली पाहिजे, आपल्याला रोज शरीर संबंध करता आले पाहिजे, आपल्याला व्यवस्थित मूलबाळ झाले पाहिजे, आपली बायको दुसरीकडं जाता कामा नये. ह्या जर गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला एकच सांगतो, माझ्याकडे या, उपचार घ्या, निदान करा. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, तुम्हाला हे जे मानसिक टेन्शन झालेलं आहे ना, यातून मी तुम्हाला 100 नाही तर 1000% पूर्ण बरं करून टाकेन, म्हणजे टाकेन. मित्रांनो, खात्रीशीर उपचार आहे. तुम्ही ऑल महाराष्ट्रात कुठेही जावा, तुम्ही जर कोणाकडे बरे झाले तर तुम्हाला जेवढा त्या डॉक्टरकडे खर्च झाला आहे ना, तो खर्च मी स्वतः देईन. फक्त तुम्ही सांगायचं की मी अशा डॉक्टरकडे गेलो आणि मला बरं वाटलं. अशा डॉक्टर हे फक्त ट्रीटमेंट करतात, या महिन्यानी, या 2 महिन्यांनी, या 3 महिन्यांनी कायमच्या गोळ्या खा. तर अशा ट्रीटमेंटला मित्रांनो काही अर्थ नसतो. तुम्ही व्यवस्थित निदान केलं पाहिजे. त्यासाठी सोनोग्राफी करणं, रक्ताचे रिपोर्ट्स करणं, मेंटल हेल्थ तपासून पाहणं व योग्य ते मेडिकेशन करणं, ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्ही बरे होता म्हणजे बरे होता. तर मित्रांनो, आत्तापर्यंत लाखो लोकांना मी माझ्या 30-32 वर्षाच्या कालावधीमध्ये बरं केलेलं आहे. महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिद्ध डॉक्टर आहे, खात्रीशीर डॉक्टर आहे. माझ्या साध्या दवाखान्याकडे जाऊ नका. तुम्हाला माझ्या साध्या दवाखान्याची काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त बरं व्हायचं आहे आणि तुम्ही तुमचं सर्व लक्ष बरं होण्या याच्याकडे द्या. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, तुम्हाला माझ्याकडे जो काय खर्च होईल त्याचा 1 रुपया जरी गेला वाया तर ती जिम्मेदारी माझ्यावर असेल. पण माझ्याकडं असं होतं नाही, कारण की मी सर्व तपासणी आणि ती ट्रीटमेंट करतो. विनाकारण कोणालाही कसली ट्रीटमेंट देत नाही. खरं ट्रीटमेंटची गरज आहे का हे पाहून ट्रीटमेंट देतो. तुम्हाला जर असं वाटत असेल आपली बायको समाधान झाली पाहिजे, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये आपली बायको नाराज नाही झाली पाहिजे, तिला भरपूर शारीरिक सुख मिळालं पाहिजे, तिने आपल्या ॲब्सेंटीमध्ये कोणाशी बोललं नाही पाहिजे, कारण की ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये प्रॉब्लेम असतो अशा बऱ्याच जणांच्या बायका फोनवर इतरांशी बोलतात, इतरांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. कारण की जर आपल्यातच दोष असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे. अनेक स्त्रिया इमानदारी असतात, पण मित्रांनो, इमानदारी ही केव्हाच निघून गेलेली आहे. आता जसं पहिलं पुरुषप्रधान देश होता आपला भारत किंवा जग, आता स्त्रीप्रधान झालेलं आहे. आत्ताच्या मुली किंवा आत्ताच्या स्त्रिया हे नवऱ्याचा बिलकुल विचार करत नाहीत. आमचा काळ हा वेगळा होता. आमच्या काळामध्ये आमचे जे फिमेल होत्या त्यांचे आमच्याकडे बोलायची सुद्धा हिंमत होत नव्हती. पण आजच्या स्त्रिया ह्या वेगळ्या आहेत. आजच्या वयातील मुली वेगळ्या आहेत. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं शारीरिक समाधान आपल्यापासून आपल्या बायकोत झालं पाहिजे, तर उपचार घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्यामध्ये दोष असेल तर आपल्या बायकोला दोष देण्यात अर्थ नाही आहे, तिला ओरडण्यात अर्थ नाही आहे. आपण बरे होऊन जा.
आपण जर बरे झालो तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, लिंगाची साईज ही शरीर संबंधामध्ये खूप मॅटर करते. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असेल, म्हणजे नपुसकपणा जर असेल, तेही खूप तुमच्या शारीरिक संबंधामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमचा बिलकुल स्टॅमिना नसेल तर त्यामुळे आपला फिमेल पार्टनर नाराज होतो. जर तुम्हाला असं वाटतं आहे की ही अशी आपल्याला समस्या आहे, तर सरळ गाडी स्टार्ट करा, मला येऊन दाखवा आणि बरे होऊन जावा. इतर ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या कोणत्याही तपासण्या केल्या जात नाहीत. विचारलं जातं काय होतं आहे, तुम्ही सांगताय माझी साईज कमी, घे गोळ्या. तुम्ही सांगताय माझं लिंग उठत नाही, घे गोळ्या. डॉक्टर माझा बिलकुल स्टॅमिना नाही, घे गोळ्या. पण किती दिवस गोळ्या खायच्या डॉक्टर सांगत नाही. कशामुळं झालं हे वर बोलण्यात कसलाही अर्थ नाही आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे तुम्हाला कशामुळं झालं आहे व तुम्हाला काय केलं पाहिजे, किती दिवस औषधं घ्यावं लागतील. स्पष्ट बोलून उपचार घेण्यातच मित्रांनो अर्थ आहे. तुम्हाला जर असं वाटतं आहे की मला बरं व्हायचं आहे, सरळ गाडी स्टार्ट करा. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुम्हाला बरं करू शकतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की म्हणजे तुमचा माझा विश्वास असेल, तर डोळे झाकून उपचार घ्या. तुमचे पैसे वाया जाणार नाही व तुम्हाला जो मानसिक त्रास होतो आहे, शारीरिक त्रास होतो आहे, तोही पूर्णपणे बरा केलेला जाईल. तर मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत जातील. तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहायला भेटतील. कारण की एकदा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटले तर तुम्हाला परत कधी जर अनसबस्क्राईब केलं तर पुन्हा व्हिडिओ भेटणं अवघड असतं. त्यामुळं तुमच्या नॉलेजसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. तुमचा प्रत्येक दिवस हा सुखी जावो, जीवनामध्ये तुम्हाला परमेश्वर खूप आनंद देवो. तर रजा घेतो. नमस्कार.